देऊ आज तू जेवण नाही केलं बाळा. छान काय खायचं तुला? मग शिरा कर ना. शिरा करू का? बर. शिरा बनवण्यासाठी मी कढईत थोडं तूप टाकून घेतलं आहे. त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स टाकून थोडंसं त्याला तळून घेते आणि त्यानंतर थोडंसं ड्रायफ्रूट तळून झाले ना तर मग रवा, अर्धी वाटी रवा घेतला आहे. जास्त काही शिरा कोणाला आवडत नाही त्यामुळं मी थोडंच बनवणार आहे. देवला खायचं आहे म्हणून. असं हलवून घ्यायचं छान. रवा हा ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा. त्यामध्ये केळी टाकून घेते. केळीमुळं शिरा खूप छान लागतो टेस्टला. तुम्ही पण करून बघा. तोपर्यंत इकडे पाणी गरम करून ठेवलं आहे शिरा टाकण्यासाठी आणि थोडं दूध पण टाकणार आहे. आता साखर टाकून घेते. पाहिजे तेवढं गोड त्यानुसार. चांगलं हलवून घ्यायचं. छान रवा ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 वाटी पाणी आणि दूध पण टाकून घेऊ. याला छान आता हलवायचं. आता मी याला 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. नंतर बघू आपण. आता आपण झाकण काढून बघू. छान झालेलं आहे. शेवटी त्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेते थोडी. अशा प्रकारे आपला शिरा रेडी आहे. अगोदर मी देवाला ठेवून घेते आणि मग देऊला. देव बघ कसं झालं ते. छान झालं का? खा. गरम गरम या. छान झालंय. खा मग. हा ओके. बरेच दिवसापासून साय साचली होती ती, त्याचं पण मी तूप करून घेतलं. हे बघा किती छान झालंय तूप.